भंडारे. मी कर्मचारी PMPLचा ज्ञानेश्वर वसंत भंडारे आहे. बस स्टँड मॅनेजर हे पद निर्माण केलं तर त्या पदासाठी मी पात्र आहे. सर्वातपर्यंत माझी 32 वर्ष सर्व्हिस झालेली आहे. या बस स्टँड मॅनेजरसाठी अशी लोक जी अपात्र 12 तारखेला ठरली होती, 12/12/26 रोजी परिपत्रक निघालं अपात्र लोकांचं. त्यातला अपात्र सेवक तो 18 तारखेला पात्र होतोय, MSCIT सर्टिफिकेटला मिळतंय. म्हणजे 6 दिवसात अशी कुठली परीक्षा झाली की तो पास झाला? असे खूप प्रश्न आहेत की त्या पदासाठी 40 वर्ष पूर्ण पाहिजे आणि 10 वर्ष सेवेत कायम पाहिजे. परंतु असं झालेलं आहे की जे 10 वर्ष पण नाही आहे आणि 40 वर्षही पूर्ण झालेले नाही आहेत अशा सेवकांना सदर प्रमोशन दिलं गेलं आहे. सदर प्रमोशन बेकायदेशीर केले गेलेले आहे. MSCIT टंकलेखनाचे ज्या सर्टिफिकेट आहेत ती सर्व खोटी देण्यात आलेली आहेत आणि अवैध प्रकारे त्यांना प्रमोशन दिलेलं आहे. हे प्रमोशन अत्यंत चुकीच्या मार्गाने गेलेलं आहे. 32 वर्ष झाल्यानंतर मी फक्त कंडक्टर या पदावरती आहे आणि संपूर्ण संगणकीय कामकाज मी करतो आहे सध्या. आणि माझ्या नंतरची जी आता प्रमोशन झालेली लोक आहेत त्यांना कॉम्प्युटरचा घकम कळत नाही अशा सेवकांना पदोन्नती दिलेली आहे. ह्या पैसे देऊनच ह्यासाठी पैसे दिलेले आहेत. खूप मोठा गैरव्यवहार झालेला आहे. पुरावे म्हणजे हे जे पात्र 300 लोक आहेत जे झालेले त्यांना नियुक्त केलेले आहेत त्यांचे सर्व IT फॉर्म किंवा तुम्ही त्यांच्या पॅन कार्डवरनं जर का तुम्ही तपासलं तर त्यावेळेस त्यांची खूप मोठी उलाढाल झालेली आहे. त्यांची आता पंकज देवरे साहेबच होते त्यावेळेस आयुक्त होते. आपल्या पंकज देवरे साहेब जे होते अध्यक्ष संचालक होते. हो, सरळ झालेली आहे. खूप मोठ्या साधारण 50-60 कोटीची उलाढाल झालेली आहे. ह्याच्यामध्ये थेट आरोप आहे आमचा आणि ह्याच्यामध्ये परिपत्रक पण आम्ही आणलेले, सर्व पुरावे आणलेले आहेत. ह्यामध्ये खूप मोठा भ्रष्टाचार झालेला आहे आणि ह्या भ्रष्टाचारामुळं ही PMPL रसातळाला जाईल आपली. आणि त्या देवरे साहेबांनी काय केलेले आहे, फक्त प्रमोशन दिलेले आहेत 2.5 महिन्यामध्ये. जवळजवळ 300 लोकांना प्रमोशन केलेले. एक कंडक्टर साधा जो एक कंडक्टर आज उद्या क्लार्क होतो आणि परवा दिवशी HOD होतो. HOD कुठल्या पदाचा? तर जनसंपर्क अधिकारी होतो. आणि अफाट पैसे घेतलेले सर्वांनी त्यामध्ये. अधिकारी आमचे त्यामध्ये सामील आहेत. तुम्ही स्पेसिफिक काही नावं घ्या ज्या लोकांना असं पद्धतीने प्रमोशन दिले, एक दोन नावं सांगा. हो, नागेश गायकवाड म्हणून आहे आमच्या इथे. यादी आहे ना सगळी? ते यादी आहेत सर्वांची अशी. जवळजवळ ह्याच्यामध्ये आम्ही यादी आणलेली आहे. सर्व पुरावे ह्यामध्ये सर्व केलेले आहेत. त्यामध्ये हे काढा जरा महेश तुझ्याकडे ही सगळी यादी पडलं बघ. हां, प्रशांत पवार. आता हे जे सर्व कंडक्टर लोक जे आहेत जे क्लार्क म्हणून त्यांची भरती झालेली आहे. पैसे घेऊन सगळ्यांचे पैसे घेऊन गेलेले आहेत. जवळजवळ 100 क्लार्क जे हे घेतलेले आहेत तर ते लगेच 15 दिवसात अजून एक 100 घेतलेले आहेत. म्हणजे 200 क्लार्कची गरज नसताना. बरं, आपला व्यवसाय काय तर माणसं इथून तिथून न्यायचा. पण PMTसाठी एक नवीन बस खरेदी केली नाही. नवीन कंडक्टरची भरती पाहिजे होती, ती झालेली नाही आहे. 200 लोक क्लार्क झाल्यानंतर काय आहे की कंडक्टर कमी झाले. मग कंडक्टर मार्गावर नाही म्हणून बसेस बंद ठेवाव्या लागल्या. म्हणजे मार्गावरती प्रवाशांचे हाल झाले यामध्ये. म्हणजे ही प्रमोशन करायची गरज नव्हती. आधी भरती व्हायला पाहिजे होती, ती भरती झाली नाही. आणि काय झालं की त्यामध्ये क्लार्क अधिकारी वगैरे भरले झाले. ते 300 लोक गेल्यानंतर मार्गावरती लोक कमी झाली त्यावरती आणि बसेस बंद पडल्या. आणि त्या बसेस बंद पडल्यामुळं काय आलं की पुणेकरांचे हाल झाले. आणि हे त्यांना जो वाढीव पगार द्यायचा आहे तो आपल्या सामान्य जनतेच्या खिशातनं द्यायचा आता हा पगार. आणि हे पगार एवढे वाढलेले आहेत की आत्ता जो ज्या स्केलला होता त्या दुप्पट स्केलला जातोय तो माणूस जबाबदार आहेत का त्यांचं? आहे ते सुद्धा जबाबदार का त्यांनी कारवाई करायला पाहिजे होती. आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी समिती स्थापन करून अहवाल सादर करावा. परंतु त्याचा अहवाल काय सादर झालेला नाही आहे. आमच्यावरती खूप अन्याय झालेला आहे. अशी आम्ही जे आहेत ज्यांची आमची 4-5 वर्ष सर्व्हिस आता राहिलेली आहे फक्त. आणि आम्ही अशा उंबरठ्यावरती की सिनियरिटीला पुढे आहे सर्वात. परंतु आम्हाला डावललं गेलं त्यामध्ये आणि आमचे प्रमोशन रद्द झाले त्यामध्ये. हा विषय असा आहे की डिसेंबर 2025च्या निवडणुकीच्या काळामध्ये आचारसंहिता लागू असताना ही भरती प्रक्रिया केली.
कंडक्टर आणि ह्याच्यासाठी होती. ॲक्च्युली क्लार्कसाठी यांनी 100 जणांची ऑर्डर काढली आणि भरती करताना जवळजवळ 250 लोकांची भरती केली. बरं, ही भरती करताना 2013 आस्थापना विभागात जो CIRTचा नियम आहे ते सगळे नियम ह्या लोकांनी डावलले आणि ते नियम डावलून यांनी भरती केली. याच्यामध्ये प्रचंड मोठा भ्रष्टाचार हा पंकज देवरेंनी केला. तो उघडकीला आला म्हणून त्यांची बदली केली. त्याच्यानंतर आपले महेश आव्हाड आले, ते त्याच्या वरचे निघाले. त्यांनी याबाबत कुठल्याही प्रकारची कारवाई केली नाही. कशी करणार? कारण स्वतः महेश आव्हाड हे मुंबईमधनं स्कॅम करून इकडे आलेले आहेत. म्हणजे ज्या दिवशी त्यांची बदली झाली त्याच्या आदल्या दिवशी मुंबईमध्ये 65 कोटींचं त्यांनी माल खरेदी केला हाफकिनमधनं बिना निविदा आणि तो उघडकीला आल्यावर त्यांनी तातडीने त्यांची बदली करून त्यांना पुण्याला आणलं महेश आव्हाडांना. महेश आव्हाडांना हा विषय सगळा कळल्यावरती महेश आव्हाडांनी पण हात धुवून घेतले आणि ह्या भरती प्रक्रियेमधले आणखीन त्यांनी पण पैसे लाटले. म्हणजे एकूण 60-70 कोटींचा हा जो घोटाळा आहे हा अशाच पद्धतीने यांनी केला. बरं, याच्यासाठी तेव्हाचे आपले जे पृथ्वीराज होते, बी पृथ्वीराज, त्यांनी स्पष्ट हा आदेश दिलेला आहे की ही भरती चुकीची आहे, ही भरती अवैध आहे. याच्यासाठी म्हणून त्यांनी समिती नेमली. समितीला त्याच्यामध्ये ॲलिस पोरे, विजय थोरात आणि सुरेश खेडकर हे त्या समितीमध्ये होते. त्या समितीने आज तागायत अहवाल ओपन केला नाही. का केला नाही? त्यांच्याकडे वस्तुनिष्ठ अहवाल आहे, तो त्यांनी जनतेसमोर मांडला नाही. आणि ह्यांच्या पैशाचं जर तुम्ही म्हणाल तर ह्यांच्या परवलीचा शब्द होता, प्रोटोकॉल पाळायला का? एखाद्याला त्याने पैसे दिले की तो फोन करायचा की मी माझं काम केलेलं आहे, तेव्हा ते विचारायचं प्रोटोकॉल पाळायला का? प्रोटोकॉल पाळला का तर म्हणजे काय? तर क्लार्क पदासाठी साधारणतः 4 ते 5 लाख, स्टँड मॅनेजरसाठी अंदाजे 8 ते 10 लाख, स्वीय सहाय्यकासाठी अंदाजे 7 लाख, असिस्टंट डेपो मॅनेजरसाठी अंदाजे 6 लाख आणि विभाग प्रमुखासाठी 10 लाखाच्या पुढे असा तो प्रोटोकॉल होता. आणि ते परवलीच्या भाषेत विचारायचे. आमच्याकडे त्याची व्हिडिओ रेकॉर्डिंग्स पण आहेत अशा पद्धतीने बोलणं झाल्याची. त्यामुळे हा भ्रष्टाचार आता आम्ही आयुक्तांकडे आलेलो आहोत. याच्यानंतर आम्ही ताबडतोब जाणार आहोत मुंबईला एकनाथ शिंदे साहेबांकडे, कारण का ते नगरविकास खात्याचे प्रमुख आहेत. त्यांना हा सगळा भ्रष्टाचार सांगणार आहोत आणि महेश आव्हाडांवरती पहिले कारवाई करा की त्यांनी हा भ्रष्टाचार का थांबवला नाही. ही पदभरती रद्द करू शकतायत, कारण आत्ता ज्यांची पदभरती प्रमोशन देऊन केलेली आहे त्यांना पगार मात्र मूळ वेतनच जातोय, वाढीव पगार त्यांना दिला जात नाही आहे. मग ते जर असं आहे तर त्यांची तुम्ही पुन्हा नियुक्ती आहे त्या पदावरती करू शकता आणि पारदर्शीपणे नव्याने तुम्ही पदभरती करू शकता, असा तो मुख्य हेतू आहे. त्यासाठी आजचं हे आंदोलन आहे आमचं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.